चला जेवणाचंही लय भारी झालं बाबा. चला आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहो. बॅग खूप जड झाली आहे. आता आम्ही जात आहो अक्कलकोट. तिकीट इथेच काढावं लागणार आहे. चला आमची रुई बाळा कशी धावून राहिली. चला सामान खूप झालेलं आहे कारण 5-6 दिवसाचा टूर असल्यामुळं खूप सारं घ्यावं लागले. चला आता येत आहे ट्रेन इंटरसिटी. हे पुण्याला जाते. इथून 10:50चा टायमिंग आहे तिचा. तिकिटा वगैरे रिझर्वेशन झालेलं आहे आमचं सगळंच. उद्या माहीत पडते कितीला पोचते तर तिथे. चल ग रू इकडे ये. बाय रुई. हाय रू. हाय. चला आम्ही घरी जेवण वगैरे नाही केलं. आता इथे जेवण वगैरे करून छोट्या पोरांची दिली भरून जरुरी. हा त्याच्याच कपडे. रू तुला अशी बॅग पाहिजे. आता आमची ट्रेन येत आहे. 10 वाजत आहे. 10:50ला इथून सुटणार आहे. बघू आता इथे जर टाईम मिळाला तर जेवण करू. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. मी कुठे बसला रू. कुठे बसून आहे. कुठे बसून आहे. कुठे बसून आहे. ट्रेनमध्ये. कुठे आहे मग. चला आमचं यायचं आहे. आम्ही कुठे जात आहो रुआ. ट्रेनमध्ये बसून आहो. ठीक आहे ना बॅग वाले. हा पिऊन आणतो. चला आता आम्ही दौडच्या मोठ्या स्टेशनवर आलो. आधी अमरावतीवरून. चल करू. चल खाली उतर. अमरावतीवरून दौडमध्ये आलो. दौडच्या छोटं रेल्वे स्टेशन. तिथून आता ॲटो करून आम्ही मोठ्या रेल्वे स्टेशनला आलो आहो दौडच्या. चला आता इथून आम्हाला गाडी आहे अक्कलकोटला जात आहो आम्ही. आता पाहू आता कुठपर्यंत आहे तर ट्रेन. आम्हाला माहीत नाही आहे अजून कारण आम्हाला परफेक्ट काही सांगण्यात नाही येऊन राहिलं कुठे जायचं आहे कुठे नाही. तर चला आता आम्ही या दौडच्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहो. आता इथं गाडी आहे 12 वाजताची. पिऊन असल्यामुळे त्यांना पैसे मागत आहेत 500 रुपये. चला आता तिथे आम्ही त्या 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आमची गाडी लागणार आहे. तिथे आता आम्ही टिफिन वगैरे खातो कारण टिफिन वगैरे आणलेला आहे. पुऱ्या वगैरे आणल्या. पालक पुऱ्या वगैरे मग अक्कलकोटला येऊन पोचलो आहो. कैलाश आणि स्वप्नील रूम पाहत आहे. रूम करत आहे इथे अक्कलकोटला च्या मंदिराच्या देवस्थानामध्ये. 700 रुपये 400 कॅन्डेटसाठी म्हणत आहे. चला आता पाहू रूम मिळते की नाही. तर आम्ही बसलेलो आहो. ऋतू कशात टाकलं ग. आम्ही इथे रूम केली आहे अक्कलकोटला. चला आता आम्ही कुठे जात आहोत. दर्शनाकरता जात आहोत. रू थांब. काऊन ओढणी कुठून राहिली तू. रू बघ इकडे. इथे पण छान व्यवस्था आहे. रूम आहेत आणि वॉशरूम लेडीजचे वेगळे वेगळे. खूप छान रूम आहेत.
अक्कलकोटला. टीका लावला, तयारी झाली आमच्या रोईची. तेल वाई न ग. तेल आणलं आहे ना ग, तेल आणलं आहे ना. चला चला येते डॅडी. हो चला येते. जे जे करायला चाललो ना मग. मामा हो ट्रेन घेऊन देते ना मी. माझ्या राणीला ट्रेन घेऊन देते. चलो जल्दी. मी देतो. गाडी पाहिजे तुला ट्रेनची मग. ट्रेन पाहिजे, मी घेऊन देतो माझ्या राणी. हो तुला मी सगळं, मी तुला हो म्हटलं की घेऊन देते की नाही सांग. इकडनं मी तुला देतो म्हणतो ना, तर देते ना. मग मी देते रुईला. आता आपण रूम केली आहे. आपण कुठे आलो रू आता? अक्कलकोटला. कुठे आलो बाळा? हां, स्वामी समर्थाच्या दर्शनाला आलो आहो, आहे की नाही? कोण कोण आला आहे? कैलाश मामा आला आहे, बाबा आले आहेत. चला 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 लवकर आम्हाला दर्शनाला. हे अशी करते तू, घे रे तिला. हां हे असंच होऊन राहिलं. चला आता आम्ही दर्शनाला जात आहोत. चला या, ते जात आहेत. मला चला आता आम्ही दर्शनाला लागत आहोत. लाईनमध्ये लागलेलो आहोत. टायमिंग आहे का इथे? चला आता स्वामी समर्थाच्या दर्शनाला जात आहोत. दादा मग लावतो. लाईनमध्ये लागा, इथून लाईनमध्ये लागा. आहे इथे लाईनमध्ये बघा. दर्शनाच्या ठिकाणी आतमध्ये व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे काढू देतात. हे झाड आहे, त्या झाडाला धागा बांधतात, मनोकामना पूर्ण होते इथे. इथे मूर्ती आहे, इथे बघू आहे स्वामी समर्थाची. तसा केला नाही, हे नाही निघाला नाही. नारळ इथे नारळ फोडून गर्दी आहे. मूर्ती आहे बघा स्वामी समर्थाची, शिवाजी महाराजची. बघा आता इथे महाराजचे आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत, फोटो वगैरे. तुम्ही कुठे करा? तर इकडं नाही. खूपच छान व्यवस्था आहे इथे पण स्वामी समर्थाच्या मंदिरमध्ये. चला
आता माझ्या बहिणीचे मिस्टर आणि कैलास जात आहे कारण त्यांची ट्रेन आहे. आम्ही काय कुठे ते मोठं हे आहे रेल्वे स्टेशन, तिथून ॲटो करून आलो. 50 रुपये सीटप्रमाणे सगळेच. आणि आल्यानंतर रूम केली. रूमनंतर आंघोळ वगैरे केली. आता आंघोळ झालं, आम्ही दर्शन पण केलं. आमचं दर्शन पण छान झालं आहे. खूप छान वातावरण आहे इथे बघा. समर्थांचा रथ आहे. त्या रथामध्ये मूर्ती बसवलेली आहे. छान लाकडांचा रथ बनवलेला आहे. वगैरे स्वीकारण्यात जातात. धान्य कोठार भरपूरचं मोठं धान्याचा स्टॉक आहे. इथे देणगी दिलेली आहे, खूप मोठी आहे. इथे पण खूप मोठी देणगी स्वीकारली जातात. देणगी खूप येते इथे पण.